भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. गुरुनाथ महाराज की जय. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. 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 असं म्हटलं की एकदम बरं वाटतं. म्हणजे पण हे बरं वाटण्यासारखं आपण हे शिकण्यासारखं आहे आणि सावध करण्यासारखं आहे. आणि ते काही आपलं म्हणणं नाही, रंगनाथ स्वामींचीच कृपा आहे. त्याच्यातलं आणखीन एक आविष्कार आहे. भगवंत निजभक्तांची संकटे दूर करतो म्हटल्यावर आपल्याला आता काय एकदम रिलॅक्स झालं. काय नोकरी लागणार, लग्न होणार, हे होणार, घर होणार, सगळं होणार असं वाटायला लागतं. त्यांना तसं काही ह्यात तरी म्हणायचं नाही. अनेकांच्या ज्या समजुती आहेत संकटाबद्दलच्या किंवा त्या दूर करण्याची त्यांची जबाबदारी याबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या नीट करून द्याव्या, स्वच्छ करून द्याव्या आणि का ते सांगावं हा या अभंगाचा उद्देश आहे. तर तेवढी आपली जर मानसिक तयारी असेल तर हा अभंग आपल्याला थेट लागू आहे अगदी आणि पुढे नेणार आहे. तर आपलं जर फारच प्रपंचावर प्रेम असेल तर हे काय संकट दूर करणं आहे का असं वाटेल पुढचं ऐकल्यावर. वाटलं तरी चालेल. सत्य ते सत्यच राहणं. त्यामुळं ते जसं आहे तसं समजून घेणं, स्वीकारणं आणि ज्याला खरा परमार्थ करायचा आहे त्याला पुढे जायचं आहे त्यासाठी एका वेगळ्या पद्धतीचा अभंग आहे. हे कुठेही अशा तऱ्हेनं म्हटलं जातं की भक्त सगळं भक्तांना सांभाळतो आहे भगवंत, हे सगळीकडे आहे. पण तशा अर्थाने त्यांना नक्की सांभाळ करणार म्हणजे काय करणार हे एकदा नीट समजून घेतलं पाहिजे. नाहीतर आपल्या काहीतरी विपरीत, जसं भक्तीचं विपरीत तिकडे आहे, विपरीत भक्ती, विपरीत ज्ञान, तसं हे भगवंताबद्दलच्या विपरीत कल्पना आपल्या मनावर पकडा ठेवून बसलेल्या असतात. तर त्या दूर व्हाव्या. त्या दूर झाल्या तर खऱ्या अर्थाने प्रगती होते. त्यासाठी आहे. हे सांगणारे फार थोर आहेत. तर त्याला धक्का बसेल, काही हरकत नाही. पण त्यामुळं खऱ्याची ओळख होईल, चुकीच्या कल्पनाही दूर होतील आणि आपला अडकलेला परमार्थ प्रवाही होईल. प्रपंच त्यांना त्याची काळजी आहे. तेव्हा ते प्रपंचाची काळजी घेतात. त्या अर्थाने जी संकटं दूर आपल्याला व्हायला पाहिजे तसं वाटतंय, अडचणी आहेत, तर त्या अर्थाने त्यांना नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीनं प्रपंच मायेचा विषय. इकडचं तिकडे कधीही करतायत. आपल्याला जसं स्क्रीनवर काय तुम्हाला ठेवायचं आहे, तुम्हाला सिनेमा लावायचे लाव, गाणी लावायचे लाव, काय ते त्यांच्या दृष्टीने असं इतकं किरकोळ आहे. आपल्याला जे वाटतं आहे ते जगात उभं करणं, घर उभं करणं, त्यांच्या दृष्टीनं घर उभं करणं म्हणजे काय, ठीक आहे पुढचं काहीतरी सांग, घरबीर ते ठीक बघूया. कट्टी काय मायेतच बांधायचं आहे, त्या अर्थाने मिथ्या आहे. सत्य मिथ्या ती मध्ये मागेही म्हटलं होतं आपल्याला की असत्य, मिथ्या आणि सत्य
तर त्यातले ते असत्य तर नाही आहे. घरामध्ये राहतो आहे, व दिसतं आहे, सगळं हे आहे, मांडलेलं आहे, डोळ्यासमोर आहे, सगळं खरं आहे असं वाटतं, पण ते खरं नाही असं अनुभवायला येतं. माझं घर माझंच राहत नाही, माझ्या घरात मीच राहतो असं नाही, माझ्या घरात जो राहतो तो त्याचंच घर आहे म्हणतो. किती प्रकार होऊ शकतील ह्याचे. म्हणजे ते आपल्या दृष्टीने मिथ्याच झालं. समजा आपलं घर आहे आणि दुसऱ्याच्या ताब्यात आहे आणि देत नाही, तर तुम्ही काय करणार? आपल्या दृष्टीने नसल्यासारखंच झालं. म्हणजे हे मिथ्या का म्हटलं तर आहे, पण उपयोग म्हटलं तर नाही. म्हणजे ह्या अर्थाने ते नाही, त्याचा उपयोग नाही. जे आपल्या हातात नाही त्याचा काय आपल्याला उपयोग आहे, अशा अर्थाने हे सगळं मिथ्या मानलं. त्यामुळे त्यांनी मिथ्यातलं त्यांच्या दृष्टीने फार काही त्याच्यावर विचार करायचे किंवा मोठं दूर करण्यासारखं त्यात काही नाही त्यांच्या दृष्टीनं. खरं दूर करायचं ते वेगळंच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून वेगळा अभंग समोर ठेवलेला आहे. सारांश मी संक्षेपाने घेतो. काही अभंगामध्ये कूट अभंग म्हणून असतात. जसं कूट अभंगांचा एक प्रकार, तर त्याच्यात ते 7-5 3 दशकांचा मेळा वगैरे हा तशा अर्थाचा कूट अभंगातला एक छोटासा नमुना आहे. 7 काय 3 काय 5 काय काय आपल्याला आपण आपलं म्हणतो, आपलं हरिपाठ आहे म्हणून. आता जे त्याच्या अर्थाकडे जातात त्यांना 7 म्हणजे काय, 5 काय, 3 काय, ह्याचा सगळ्याचा एकतत्वी गळा दावी हरी एवढं कळतं. तेव्हा जी पंचमहाभूतं असतील, काय आणखीन प्रकार असतील, ते जे काय ज्याला उद्देशून 7 5 3 म्हणले, ते सगळं त्यांच्या दृष्टीनं हे जसं एकदम संख्येत म्हटलं म्हणजे कूट वाटतं. 7 म्हणजे काय, 5 म्हणजे काय असं वाटतं. पण 5 म्हणजे समजा पंचमहाभूत आहेत, हां ठीक आहे आता कळलं, असं ते कूटचा प्रकार असा असतो. त्याचा तो ज्ञानेश्वर माऊली ती माऊली आहे, ते काही कुटुबिट घालीत नाही असे कूटभंग करणारे सुद्धा वेगळे लोक आहेत. आणि काहींचा तो काही असा विषय आहे की असू दे त्याच्यासमोर काहीतरी एखादं कोडा असू दे सोडवायला त्याला, म्हणून तसेही ठेवतात. तसे कूटभंग आहे. तर हा काय आहे, हा अभंग तशा अर्थाने कूट नाही, कारण त्यात जे म्हटलेले ते स्पष्ट आहे. पण प्रापंचिकाला तो कूट वाटणारा अभंग आहे. ही काही कृपा आहे का? कांता कांचन पुत्रधन भाग्यवैभव संपन्न होता करीतीला अनुआन म्हणून धन हरितो. आता ही काय संकटे दूर करीतो आहे का? धन हरितो म्हटल्यानंतर माणसाला जे पैसे गेले, अहो सोनं गेले, आणि तुम्ही म्हणताय ते संकटहरण करतात अशा पद्धतीनं संकटहरण करतात. हे कूट आहे प्रपंचकाला. तेवढं फक्त उलगडून घेतलं की आपलं काम झालं अभंगाचं. तर इथं संकट म्हणजे अशा अर्थाने म्हटलं की परमार्थाच्या आड ज्या गोष्टी येतात ती संकट. आपली संकटाची कल्पना उणीवा त्रुटी भरून काढणं ही आहे. आधीच सगळं विश्व भरलेलंच आहे, यात आम्ही आणखीन भरतो आहोत. आम्ही समजा काय एकाच्या जागी 4 घरं बांधली, उरले 3 घरांनी आम्ही वायू अडवला, त्याचा मुक्त संचार होता, तो अडवल्यासारखा आहे. तर तशा तऱ्हेचं हे सगळं त्यांच्या दृष्टीने संकट आहे की ते कुठलं की जे त्याच्या परमार्थाच्या प्रगतीच्या आड येतं. त्याचं मत येईल, आग्रह येईल, धर्म येईल, पंथ येईल, असंख्य गोष्टी येतील. ते जे आड आहे त्याची त्यांनी यादी केली. कांता कांचन पुत्रधन भाग्यवैभव संपन्न. आता भाग्य पाहिजे, वैभव संपन्न पाहिजे, सगळं पाहिजे. तर कांता कांचन पुत्रधन भाग्यवैभव संपन्न होता करीतील आन. त्याची पहिल्यांदा दाखवले की ज्याची माणसाला मोठी ओढ आहे. एक वस्तू 4 वस्तू पाहिजे, 4 असेल अजून 14 पाहिजेत, असं त्याचं ते काही न संपणारं गणित आहे. त्यांना माहिती आहे हा मायेत सापडलेला आहे. भ्रमलेला मनुष्य जसं काय बोलतो हे त्याला कळत नाही, तसं मायेतला मनुष्य काय मागेल हे सांगता येत नाही. तेव्हा तो मागत राहणार आणि त्याला देत राहिलं तर तो मायेतच राहील, म्हणून त्याचे काढून घेतात त्याच्याकडून. हे जे आहे हे आपल्याला मुक्त करण्याच्या दृष्टीनं दिलेला अभंग आहे. आपण त्याचा मर्यादार्थ समजून घेतला तर मग प्रापंचिकाला वरवर कूट वाटला तरी साधकाला तो मार्गदर्शक आहे की त्यांनी काय करावं, त्याची दिशा कुठली असावी, आलेल्या घटनांचा आपण अर्थ कसा घ्यावा, घडणाऱ्या घटनांचा अर्थ कसा घ्यावा हे त्याला बरोबर कळतं. बरं, त्यांना त्यांचा भक्त जिवंत राहावा ह्याची आपल्यापेक्षा जास्त काळजी आहे. भगवंत निज भक्तांचे. आता भक्ती भगवंताचीच असावी, त्याचीच ज्यांची भक्ती आहे त्यांची संकट ते दूर करणं आणि त्याला मुक्त करणं त्यांच्या हातात आहे. तर त्यासाठी ही येणारे जे अडथळे आहेत त्यांना इथं संकट म्हटलेलं आहे. तर संकटांच्या आपल्या कल्पना आणि इथल्या, म्हणून सुरुवातीला म्हटलं की थोडा कल्पनांना वेगळा बाजूनं जाणारा पण महत्त्वाचा असणारा असा वेगळा हा अभंग आहे. तेव्हा आपल्या कल्पना आहेत त्या सगळ्या, त्यांची कल्पना कशी आहे की जन्माला आला, त्याला सगळी अनुकूलता दिली. आता त्या अनुकूलतेत जास्त दिली तर अनुकूलतेत अडकून बसेल, तर त्याची अनुकूलता थोडी काढून घ्यावी म्हणजे जरा त्याला आठवण होईल.
नाहीतरी टोचल्याशिवाय आईसुद्धा म्हणत नाही मनुष्य. ठेच लागली की आई म्हणतो की नाही. आईची आठवण यायला सुद्धा ठेच लागावी लागते. हिरवी आईची आठवण राहील अशातला काही भाग नाही. एखाद्याचं बाबांच्यावर प्रेम असेल तर ठेच लागल्यावर बाबा म्हणतो असं पण होतं. हां, प्रेमाचा प्रश्न आहे. तर त्यामुळे जसं जसं ज्याला ज्याला प्रेम ज्याचं असेल त्याची आठवण येते. कदाचित ठेच लागल्यावर महाराज म्हणेल, पण ती शक्यता कमीच. त्यामुळे ठेच लागल्यावर आई म्हणेल. म्हणजे एवढं जर ठेच लागून आईची आठवण करून द्यावी लागते तर भगवंताची आठवण करून द्यायला काय लागेल. आणि त्याला ठेच लागता कामा नये, त्याला कुठं काय होता कामा नये. प्रपंचिकाचे संरक्षण कसं असतं, कुठे ठेच लागू नये, कुठं त्याला काय होऊ नये, सगळीकडून अगदी अलगद जावा, अलगद यावा, अलगद सगळं व्हावं हे त्यांना अभिप्रेत नाही. अलगद झालं तर भगवंत विसरला त्याचा. ते करणाऱ्याने केलं किंवा स्वतः केलं असं तो म्हणेल आणि अडकून बसेल. नापास झाला म्हणजे टोला बसतो. हां, आणि पास झाल्यावर मग लक्षात येतं कुणी केलं ते. असं दोन्ही गोष्टी आहेत. तर त्यात तो सावधान जो आहे त्याच्यासाठी, अधिक सावधान होण्यासाठी किंवा साधकाला नीट कल्पना यावी यासाठी अशासाठी असलेला अभंग आहे. त्यामुळे कांता कांचन पुत्र धन, लग्न झालं नाही म्हणजे महत्त्व कळतं. पायात सोनं नाही म्हणजे महत्त्व कळतं. सोनं असलंच म्हणजे मनुष्य निवांत असतो. काय झालं तर काय चारडाग विकू आणि अमुक करीन तमुक करेन मग करत बस. त्यांचं काय म्हणणं नाही. तो निजभक्त नाही आहे, तो प्रपंचभक्त आहे, तो कांचन भक्त आहे, तो काय स्थावर भक्त आहे किंवा कांता भक्त आहे, काय असेल ते पुत्रभक्त आहे. तो निजभक्त नाही. त्या अर्थाने कांता कांचन पुत्र धन, तो धनभक्त आहे. त्याचं भक्त म्हणून असेल तर धनाचे काढूनच घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचं मार्गी नाही लागणार. कारण त्याचे तो आहे तोपर्यंत त्याला त्याचा आधार आहे आणि ते मिळवल्याचा अहंकार आहे. तर तो भगवंताच्या आड येणार. म्हणून कांता कांचन पुत्र धन भाग्य वैभव संपन्न, सगळं भाग्याला ज्या गोष्टी यायच्या त्या सगळ्या आलेल्या असल्या तर माणसाला कशाला भगवंताची आठवण होते. तो रमून जाईल. किंवा ह्या जगाचा माया म्हणजे सिनेमा आहे. मनुष्य रमून गेलेलं आहे. 2 तास त्याला ताण नाही, भूक नाही, काय नाही. 5 मिनटं जपाला बसू दे, 10 मिनटांनी पाण्याची आठवण होते लगेच. कारण का ते लगेच ताण वगैरे ते त्यातलं नाही आहे ना. असं तृप्त राहत नाही. बुवा नाम घेतलं आणि तृप्त राहिला असं नाही होत. त्याला खूप नाम घेतल्यानंतर मग तृप्तीचा अनुभव येईल. मग तो खूप नाम व्हायला, तो निजभक्त खऱ्या अर्थाने व्हायला त्याला तेवढं व्हायला पाहिजे तेवढं सगळं. मग ते होताना त्याला काय अडी येईल तर त्या गोष्टी आहेत. आता ह्याच्यात धोक्याचा मुद्दा आहे तो प्रत्येक कडव्यामध्ये 3ऱ्या ओळीत सांगितलेला आहे. आणि म्हणून भगवंत काय करतो अशा पद्धतीनं हा वेगळ्या पद्धतीचा अभंग आहे. तर तो काय करतो त्याच्याबद्दलही सांगतो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करतो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. कांता कांचन पुत्र धन, कांता कांचन पुत्र धन, भाग्य वैभव संपन्न, भाग्य वैभव संपन्न, होता करतील आनो आन, होता करतील आनो आन. म्हणवनी धन हरितो, म्हणवनी धन हरितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. कांता कांचन पुत्र धन, कांता कांचन पुत्र धन, भाग्य वैभव संपन्न, भाग्य वैभव संपन्न, होता करतील आनो आन, होता करतील आनो आन. म्हणवनी धन हरितो, म्हणवनी धन हरितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो.
धन कांता कांचन पुत्रधन भाग्यवैभव संपन्न भाग्यवैभव संपन्न होता करीतील आनो आन होता करीतील आनो आन. आता काय म्हणून धना हरितो. होता काय अडचण इथे कुठं नाहीच आहे. कांता कांचन पुत्र धन भाग्य वैभव संपन्न झाला की गेलाच तिकडं. म्हणजे भगवंताच्या जवळ जाण्याऐवजी अनुकूलता म्हणून मिळाली म्हणून ज्यांनी भक्ती केली ते पूर्वीचे भाग्याचेच आहेत. प्रतिकूलता आली म्हणून भक्ती केलेले लोक जास्त. तुम्ही विचार करून आपला अनुभव बघा. प्रतिकूलता आहे, चणचण आहे, पैसा पाणी नाही, काय समजा सुधारण नाही, काय जमीन जमला नाही, घरदार नाही, कोणी माणूस नाही, ऐकत नाही, हे नाही, लोकसंग्रह नाही, काय नाही. हे जे प्रपंचाला हवं ते नाही नाही हे भगवंत आहे आणि त्याचं काहीतरी केलं पाहिजे ह्याच्याकडे वळलेले लोक जास्त. म्हणून निजभक्तांच्यावर असली अनुकूलता म्हणजे संकटच आहे, ते दूर करतो. तो धन का हरितो, तर काय होईल. भाग्यवैभव संपन्न होता करीतील अनुआन. अनुआन शब्द आता फार प्रचारात राहिला नाही म्हणून फक्त उलगडा करून जातो. तो फार महत्त्वाचा आहे त्या अर्थाने. आपल्याला आन म्हणजे दुसरं माहिती आहे, निराळं माहिती आहे. तर निराळेपण दुसरेपण म्हणजे दुजाभाव म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ. माझ्याकडे एवढं आहे, त्यांच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे एवढं आहे. हां, हे जे का निर्माण झालं, तुमच्याकडे काहीतरी आहे म्हणून निर्माण झालं. गरीब दुसऱ्याला म्हणत नाही. त्याच्यासारखं तो म्हणतो माझ्याकडे आहे, तुलना करण्याचा विषयच नाही, माझ्याकडे काय नाहीच आहे. माझ्याकडे काही नाही आहे याला जाग्यावर असलेला माणूसच लागतो आणि त्याचं तसं जाग्यावरच लागतं. पण ज्याच्याकडे ते आहे तो दुसऱ्याशी तुलना करेल, इथे नाही परमार्थात सुद्धा करेल. तर त्यामुळे मी एवढा जप केला आणि त्यांनी एवढा केला असं म्हणेल तसं नाही. त्यांचं म्हणणं एवढं आहे की तुमच्याकडं काहीच जी जास्त करून प्रापंचिक आहेत, कांता कांचन पुत्र धन भाग्य वैभव संपन्न हे सगळं आहे. हे जर सगळं असेल तर होता असेल तर ती माणसं दुजाभाव करतील. एकमेकांच्या त्यांची सगळीच लेकरं आहेत, त्यांच्यात ते लहान मोठं समजतील, आपलं परकं समजतील, हे माझं दुसऱ्याचं समजतील. खरं सांगायचं तर हे सोडवायला महाराजांनी म्हटलं की मी माझे विसरून जाईन. आता माझे पैसा समजा तू विसरून जायची तयारी आहे. अहो काळजी लागली, पैसा आहे विसरून कुठला जात आहे. त्याच्यावरच्या व्याजात सुद्धा 1 रुपयासाठी खेपा घालणारे लोक पूर्वीच्या काळात आपण बघितले. आता तर म्हणून ते कम्प्युटर झाल्यामुळे पैशात तरी द्यायला 27 पैसेसुद्धा ते वरचे सध्याच्या काळात मिळतात आणि त्यात इंटरेस्ट असतो माणसाला. कारण पुढचे आणखीन 2-3 वेळा झाले म्हणजे 1 रुपया होतो, तेव्हा विसरत नाही, चांगलं बारीक लक्षात ठेवतो. तर त्याचे सगळीकडचं व्यवस्थित त्याला एक वेळ त्याला गुरुने नाम दिलं, ती वेळ काय होती, तो कोणत्या दिवशी नाम घेईल हे एक वेळ आठवणार नाही. पण पावत्यांची संख्या विचार लगेच त्याचं हे किती झालं, त्याचे काय कुठं कुठं ठिकाण, अमुक ठिकाणी पैसा ठेवला विसरून गेलो, 4 बँकात होते लक्षात नाही. हे असं होत नाही. रात्रीसुद्धा अगदी नाम घेतल्यावर झोपतानासुद्धा कधीही विचारा, सकाळी उठल्यावर विचारा, गडबडीत विचारा, लगेच बारा 2-3 नावं काय असते सांगतो, त्याचा हिशेब काय आहे तो सांगतो. म्हणजे त्याला तो जर तिथं ह्याचा अर्थ चित्त कुठं अडकलेलं आहे. नामाला बसावं लागतं ह्याचा अर्थ सरळ आहे की एरवी नामात नसतो म्हणून नामाला बसतो, नाही तर नामाला कशाला बसतो नाही का. श्वास घ्यायला कुठं बसतो, आता श्वास घ्यायला बसतो, असं कोणी काय म्हणून बसला नाही कुठे श्वास घ्यायला. ते म्हणून त्याला मार्ग आहे दुसरा नाही असं नाही, तो दुसरा मार्ग आहे. पण तो मी माझे विसरून जाई असा आहे, तो महाराजांचा आहे. आपण पुण्यकाळात आहोत तर तो महाराजांचा मार्ग आहे, मी माझे विसरून जाई. गरजेला बघायला गेलो तेव्हा लक्षात आलं की इथे आहेत ठीक आहे, आत्ता एवढं बघू शकतो. त्याच्या नडीला महाराजांनी जे सांगितलं ते ज्याला पटलेलं आहे आणि जो तसा राहील की नडीला पैसा असेल तो श्रीमंत समजावा. आता नडीला पैसा असण्यापेक्षा आपल्याला कायमचा असावा आणि भरपूर असावा म्हणजे श्रीमंत आहे अशी आपली बाहेर समजूत आहे सगळ्यांची. त्याचा त्या अर्थाने काही उपयोग नाही, कारण ते भरपूर असलं तरी त्या वेळेला असेल असं नाही, आणि जर वेळेला उपयोगाला आलं नाही तर आपल्याला ते नासल्यासारखं आहे. मग त्यापेक्षा जे वेळेला उपयोगाला आलं ते जर असेल तर काम झालेलंच आहे. मग त्याच्यापेक्षा त्याचा विचार करण्याची काही गरज नाही, ह्यातल्या कुठली गोष्टीची उपेक्षा त्यांनी केली नाही. पण हे कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात शिरणार आहे. पुत्र काय, धन काय, कांचन काय, कांता काय, भाग्य काय, वैभव काय, सगळं डोक्यात शिरलं की मनुष्य दुसऱ्याचा दुष्टावा करेल, अनुमान करेल. हे जर असेल तर अनुमान करतील. म्हणून 2 मुलं जरी असली तरी मिळवणारा जास्त असला की त्याचा जरा शब्द जड असतो लगेच.
शब्द जड, बोलायला कमी, बोलातो मतलबाचं असं काहीतरी असतं. जर त्याच्याजवळ जरा कमी आहे तो जुळवून घेतो. तो म्हणतो ठीक आहे, आपल्याकडे कुठे एवढी सुबत्ता आहे, आपण थोडं जुळवून घेतलं पाहिजे, जमवून घेतलं पाहिजे. हे कशानं आलं? जमवून घेतो म्हणजे माणसाची स्वार्थासाठी नव्हे, पण माणूस म्हणून, माणुसकीचा एकच आता धर्म पुढे आहे ते आहेत, तर त्यासाठी जुळवून घेतलं तर त्याला दुसऱ्यातल्या भगवंताशी जुळवून घेतल्यासारखं आहे. तर ते जुळवून घेण्याची त्यांना अपेक्षा आहे, कारण तो पुढे जाणार आहे. यानं जुळवून घेतलं आहे जगाशी, तो पुढे जाणार आहे. पण ज्याच्याकडे हे सगळं आहे, हे सगळी यादी वाचली, ही सगळी जर अनुकूलता असेल तर होता करी तिला अनुवान. ही जर हे त्यांच्याकडे असेल तर ते अनुवान म्हणजे या अर्थाने भेद करतील. आणि महाराजांचा मार्ग सोपा आहे. मी माझे विसरून, ती सुद्धा प्रार्थनाच आहे, म्हणजे अर्थतेनं केलेली प्रार्थना आहे. मी माझे विसरून जाईन, ऐसे करी माझे आई. म्हणजे ते सुद्धा विसरणंसुद्धा माझ्या हातात नाही. मला सांगा, आठवण आणि विसरणं यातलं काय नक्की आपल्या हातात आहे? एकदा विचार करून ठेवावा. म्हणजे बरं, यमुक एक आठवणं हे आपल्या हातात आहे का विसरणं हातात आहे? नक्की काय विचार केला तर खरं सांगायचं तर दोन्ही हातात नाही. हो, तो आपला हा हो, अहो ते हे हो, ते तिथे आहे म्हणजे त्यांचा मुलगा. तुम्हाला आता किती कशाला बोलायचं एवढं सगळं? आपल्याला आठवलं का नाही आठवलं याच्यावर आलो म्हणे, पण नाही आठवत. जवळच्या माणसाचं सुद्धा म्हणजे काय झालेलं नाही आहे, नॉर्मल आहे सगळं. नॉर्मल असताना आता तसं काय झाली गडबड आणि आठवलं नाही तर ठीक आहे. पण समजा असं काही नाही, सगळं नॉर्मल आहे, तरीसुद्धा जर माणसाला ही थांबवा म्हणून चिठी नाही आहे. हां, मी काय तेवढ्यावर थांबणार नाही. लोकांना लगे वाटते काय आणून दिलं, पुन्हा आणि काय म्हणजे वेळ झाली आहे तिकडं. बरोबर आहे, वेळ झाली आहे, खरं आहे, झाली आहे, मान्य. तर ह्यातलं काय आहे की ह्याच्यात विसरून जाईल. ते विसरायचं कसं? आता एवढा पैसा आहे, एवढे आपले काय ते काय वेगवेगळ्या गोष्टी, पंथ आहेत, ते जाती आहेत, ते आमकं आहे तमकं आहे, सगळं माझं नुसतं असं ओठावर आहे. त्याच्यात काही आठवा वगैरे लागत नाही माणसाला, काही विसरत नाही. ह्यातलं व्यवस्थित आठवतं. पण भगवंत आहे, हां भगवंत आहे की. तिथं गेल्यावर त्या दिवशी नाही का आपण ऐकलं, झाडात आहे, पेडात आहे, दगडात आहे, अमक्यात आहे, तमक्यात आहे. मग शंका नुसत्या की दगडात कसा, मग दगडातला भगवंत कसा ओळखा? काय नाही, उगाच आपला वेळ घालवू नका, माझा आणि तुमचा किंवा आणि कोणाचा, त्यात काय घालवू नका. कारण ते होतच नाही आहे मुळामध्ये. आतून की पैशाचा आधार वाटला पाहिजे असं कोणाला शिकवायची गरज लागली का मला सांगा? तो मोकाट्याने पैशाचा आधार बरोबर गोळा करतो, तुझं लग्न बरोबर करतो, त्याला काय सांगायला लागत नाही. नंतर हे काय जे म्हटलं पुत्र काय ते हे म्हणतात तसं, तर त्याची सगळी त्याला मिळावं, तिकडे आवड आहे त्याला काय सांगावं लागत नाही, पैसे मिळवावं म्हणून सांगावं लागत नाही. एखादा निघतो बाबा स्वतः, तू स्वावलंबी हो, तू अमुक हो, हे सांगावं लागतं. पण त्याचा अर्थ थोडी समज कमी आहे किंवा खूप पैसा मागे आहे, दोन्हीची लक्षणं आहेत ती. तर त्यामुळे ते खूप पैसा म्हणून विसरले आहेत, त्यांच्याकडे खूप आहे म्हणून हे विसरले, असं आहे. म्हणजे हे शेवटी भगवंताचा विषयच नाही कुठे, फक्त पैशाचाच विषय आहे. म्हणजे मनुष्य विसरतो तो यामुळे विसरतो, म्हणून भगवंताला हे करावं लागतं, त्याचं कारण आहे. आणि खरं सांगितलं तर विसरण्याचा मार्ग आहे, चालेल, विसरण्याचा मार्ग आहे. तो सोपा नाही की माझ्याकडे पैसा आहे हे विसरता येत नाही. आपल्याला आठवत असेल तर त्या बाबांनी कथा सांगितल्या त्याच्यामध्ये आहे, आणि ती घडलेलीच गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अशा गोष्टी तर अगदी थेट आहेत की जे बाहेर भीक मागणारे आपल्या ह्याच्या मागं देवळाच्या पुढं बसून ते कट्ट्याच्या तिथे बाजूला भिक्षेकरी बसत, त्या काळातली गोष्ट आहे, आता 70-80 वर्ष झाली या गोष्टीला. पण ते भिक्षेकरी बसत, तर त्यांनी जाताना त्यांना जे भिक्षा मागायला डबा घेऊन बसतात किंवा हे बसतात, तर त्यात पैसे टाकले. तो मनुष्य दर्शनाला जाऊन आला आणि नंतर त्याला स्ट्राईक झालं, या माणसाला आपण कुठेतरी बघितलं आहे म्हणून. त्यांनी जी भिक्षा टाकली होती त्यांनी जाताना त्यांना बघितलं, तोपर्यंत ते भिक्षेकरी उठून चालले होते. त्यामुळे यांनी त्यांचा मागून गेले, यांना भराभरा जाऊन गाठल्याचा प्रयत्न केला. तर ते एका खोलीजवळ गेले, त्यांचे असे कदाचित त्यांची राहण्याची खोली होती, तिथे गेले. तर गेल्यानंतर मग हा प्रश्न आला. गेल्यानंतर त्यांनी विचारलं, तुम्हाला मला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतं? ते म्हणजे ते माझ्या लक्षात आलं म्हणून मी लवकर उठलो आहे. गेले, खोलीवर गेले. या म्हणले, काय हरकत नाही, या. आत आल्यावर भिक्षेकरी एरवी काय मला द्या तो देतो, बाकी काय नाही. तर त्याला जे मागायचं तो असं मागतोय. पण तिथे गेल्यानंतर खोलीवर विचारलं, तुम्हाला बघितल्यासारखं वाटते? आत या म्हणले, बसा शांत राहा. तुम्हाला जे बघितल्यासारखं वाटते ते न्यायाधीश मीच. ते स्वतः कोर्टचे न्यायाधीश होते. तेव्हा अशा पदावर असलेला माणूस होता. तर त्यांनी त्याला सांगितलं, तो मीच आहे आणि मी निवृत्त झालो, माझ्या गुरूंच्याकडे गेलो, त्यांनी मला निवृत्ती घ्यायला सांगितली, त्याप्रमाणे निवृत्ती घेतली आणि भिक्षा मागून राहायला सांगितलं. म्हणून मी या जिथे कोणी ओळखणार नाही अशा लांबच्या ठिकाणी येऊन भिक्षा मागायला बसलो. पण कुणीतरी कुठून तरी असं येऊ शकतं आणि ते भिक्षा मागतात हे कळतं. तर ते म्हणले, का सांगितलं? ते म्हणले, हे सगळं विसरणं भाग आहे तुम्हाला.
मी एका पदावर होता. पदावर असलेल्या मनुष्याला तर ते जागृतच असतं, पण निवृत्त झालं तरी जागृत राहतं. घरी आल्यावर सुद्धा रिटायर झालं तरी साहेबच. अजूनही त्याला असं वाटतं मी स्केल 4च आहे आणि 3च आहे. अजूनही असं वाटतं मी एजेमध्ये आहे आणि इथे सगळ्यांनी घरातल्या बाकीच्या सगळ्या ह्यांनी ऐकावं. ते तिथं होतं. तिथं कोणी आता ओळखसुद्धा देत नाही, रांगेत उभे राहा नाही तर नंतर या म्हणून सांगतात, हे आपल्याला माहीत आहे. पण तरीसुद्धा असं वाटतं की डोक्यातून जात नाही. हे सगळ्यांनी माझं ऐकलं. सगळ्यांनी कसे ऐकणार? आपण आता कोण आहे? गृहस्थ आहे. घरामध्ये काय पती म्हणून आहे, काय पुत्र म्हणून आहे, काय माहिती नाही. पण तसं ते जात नाही. तसं सत्तासुद्धा माणसाला कधीतरी मिळालेली सुद्धा विसरता येत नाही. तर हे माझे विसरून जाई कसं जमावं मला सांगा. मी माझेमध्ये हे सगळं आलं. कांता कांचन पुत्र धन भाग्य वैभव संपन्न वगैरे सगळं त्यात आलं. तर असं असलेलं विसरता येत नाही. मग ते काय म्हणले की त्यांनी आपल्या जिज्ञासेने विचारलं, हे सगळं तुम्हाला त्यांनी सांगितलं. तर म्हणले माझं आता पदाचं आणि ह्याचं ते विषय डोक्यातनं गेला. इथे मी साधे कपडे घालून इथे याला बसतो, भिक्षेकरांच्या वेशात इथे बसतो, मी खोलीवर येतो, मिळेल त्या विषयावर निर्वाह करतो, हे सगळं करतो. पण एक गोष्ट आहे. म्हणले काय आलं? तर म्हणले मला पेन्शन आहे हे अजून माझ्या डोक्यातनं जात नाही. तिकडं हजारो रुपये पेन्शन जमा होते ना, न्यायमूर्ती आहे, तसं करा. त्यांना हजारो रुपये पेन्शन आहे, ती तिकडं खात्यावर जमा होते. मी व्यवहार करत नाही, किती आहेत मला माहीत नाही, सगळं नाही, पण विसरता येत नाही. मला सांगा, जमिनी हाक मारली माणसाला. जे नाना फडणवीसांनी केलं तेच खरं आहे की त्याला ओळखायचंच असेल तर ती युक्ती आहे. म्हणून त्यांनी झोपल्यानंतर अस्खलित भाषा बोलणाऱ्याला झोपेत पाणी मारला आणि उठवला. सुंचे एकदम छटकन मारला. ते म्हणले हा मुळीकडचा आहे, ह्याची मातृभाषा गुजराती आहे, मातृभाषा विसरत नाही मनुष्य. कसंही असलं तरी ती कितीही अस्खलित भाषा बोलला तरीसुद्धा त्याच्यावर नाही. इंग्रजी बोलला, सगळं बोलतो आहे तो, त्या काळातल्या ज्या भाषा त्या सगळ्या आंग्ल भाषा बोलतो आहे, फारशी उर्दू सगळं बोलतो आहे. ह्याला ओळखायचा कसा? हे अत्तरविके वगैरे येतात ना, त्याच्यामध्ये कुठेतरी ते विषय होता. आपल्याला माहिती असेल, ती इतिहासातली कथा आहे. तर त्याची ओळखायची पारख होईना, हा कुठून आला असेल, काय असेल, आपल्याला त्याच्याच पण शेवटी असं आहे, पेशव्यांचा किंवा त्या काळातला व्यवहार आहे. त्यामुळं तेवढं राजाला स्वतःला दक्ष राहावं लागतं किंवा पारखून घ्यावं लागतं. म्हणून ते त्याच्या आत ते म्हटले ते मी बरोबर करतो. झोपेत उठवल्याबरोबर त्याने पहिल्यांदा त्याच्या भाषेत बोलला, ती भाषा त्याची, हा म्हणली तिथला, तो असू दे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, व्यवहार करायचा तो करू. पण हा जे अंदाज लागून देत नाही ते काय आहे, ते हे आहे. तर तसं माणसाला झोपेतसुद्धा त्याच्या मातृभाषेत जसं ठेच लागल्यावर आई येतं, ते ज्या भाषेत येतं ती त्याची मातृभाषा आहे. म्हणजे आता यावरनं ओळखा, म्हणजे आता ठेच लागली नो मदार असं काय आलं असं तर ठेच लागली नो मा असं म्हणलं असेल तर ओळखायचं आपण आता ती मातृभाषा झाली. तर तसं काय असेल ते आता त्याचं सूच झालं, काय जे असेल ते झालं असेल. पण काय झालं असेल तर अजूनही आई असं एकदम येतं, आई ग करतो, एकदम आई ग काय केलं, आई ग हे त्याचं मूळ इतकं आत्य आहे. तेव्हा आता मी माझे विसरून जाई याच्यासाठी कृतज्ञता विसरू नये ते मला म्हणायचं नाही. पण इथे ज्या गोष्टी गोळा केलेल्या आहेत, त्यातली कांता कांचन पुत्र धन हे सगळं जे वैभव गोळा केलेलं आहे, हे वैभव माणसाच्या परमार्थाच्या आड येणार ते संकट आहे. आणि ते संकट आहे संकटे दूर करीतो भगवंत निज भक्तांची, संकटे दूर करीतो भगवंत निज भक्तांची, संकटे दूर करीतो भगवंत निज भक्तांची, संकटे दूर करीतो. कांता कांचन पुत्र धन, कांता कांचन पुत्र धन, भाग्य वैभव संपन्न, भाग्य वैभव संपन्न, होता करतील आनोआन, होता करतील आनोआन. म्हणवुनी धन हरितो, म्हणवुनी धन हरितो भगवंत निज भक्तांची, संकटे दूर करीतो भगवंत निज भक्तांची, संकटे दूर करीतो भगवंत निज भक्तांची, संकटे दूर करीतो. मोहमध्ये मदोन्मत्त, मोहमध्ये मदोन्मत्त, कदा होऊ नेदी चित्त, कदा होऊ नेदी चित्त, त्याचे करणे ते स्वहित, त्याचे करणे ते स्वहित, त्याचे करणे ते स्वहित.
म्हणवुनी पाश वारितो, म्हणवुनी पाश वारितो, भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो, भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो, भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. सर्व संग परित्यागी, सर्व संग परित्यागी, जय निरपेक्ष वीतरागी, जय निरपेक्ष वीतरागी, निजानंदे सर्व संगी, निजानंदे सर्व संगी, सत्वर उद्धरितो, सत्वर उद्धरितो, भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो, भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो, भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. मोहमध्ये मदोन्मत्त, मोहमध्ये मदोन्मत्त, कदा हो नेदी चित्त, कदा हो नेदी चित्त, त्याचे करणे ते स्वहित, त्याचे करणे ते स्वहित, म्हणवुनी पाश वारितो, म्हणवुनी पाश वारितो. मुद्दा असा आहे की ह्यानं मनुष्य ते मिळालेल्यानं समाधान झालं असं काय झालं जगामध्ये तेवढं फक्त सांग. पाणी पिण्यापासून इस्टेटीपर्यंत ही मिळाली आणि आता समाधान झालं. मिळाल्याने पुन्हा पुढची मिळावी असं वाटणं हे प्रपंचाचं आणि प्रपंचिक ठेवण्याचं लक्षण आहे, मायेचं लक्षण आहे की मिळालं आणि तेच नव्हे त्याच्यापेक्षा जास्त मिळावं असं वाटणं. हे जे आहे हे प्रपंचिक मायेचं लक्षण आहे आणि त्यामुळे ते भगवंताच्या आड येणार. भगवंताला कुणी नपासवा वाटत नाही, कोणाला घरदार नको असं वाटत नाही, सगळं त्याबद्दल त्याचं काही म्हणणं नाही. निजभक्त आहे, त्याचा सांभाळ करणं त्याचं काम आहे, पण त्याचा सांभाळ करणं म्हणजे त्याच्या प्रपंचात त्याला अडकून देणं नव्हे, त्याला प्रपंचातून बाजूला काढणं हे आहे. आता ते बाजूला काढताना भगवंताचं जे काही पद्धत आहे, कार्यपद्धती आहे ती थोडी अशी अलगद असते. म्हणजे त्याच्यातलं त्याचं केव्हा गेलं ही त्याला कळू नये अशा पद्धतीनं तो करतो. ह्याच्यातलं प्रत्येकातलं त्याचं मन काढून घेणं, सगळ्या ठिकाणी मन वाटलेलं आहे. महाराज म्हणले होणार कसं परमार्थाचं, त्यामुळे ते वाटलेलं मन त्याचं काढून घेणं आणि त्याच्या ठिकाणी हे जे काय होतं की हे सगळं असलं की मनुष्याला एक तर मोह सुटतो, तो पुढचं मिळवायला जातो, म्हणजे त्याचं आयुष्य त्याच्यात जातं. महाराज इकडे म्हणलेच नाही का करायचं, हे भगवंताला तरी का करावं लागतं. प्राणी जन्मासी हो आला तैसाची हो गेला, याचं त्यांना दुःख होतं. जन्माला आला आणि तसाच गेला, म्हणजे काहीही भगवंताची आठवण न करता गेला, पुढे न जाता गेला, प्रगत न होता गेला. त्या अर्थाने बाहेरचं सगळं उत्तम आहे, त्याचा काय प्रश्न नाही. आतूच मनस्थितीने शांतीकडे मनुष्य गेला, जन्माला आला, अशांत होता, मूल रडतं. तर त्याच्यानंतर आयुष्यभर ह्याच्यासाठी त्याच्यासाठी असा जर रडत राहिला आणि जर मोहग्रस्त होत राहिला तर शेवटी जी अर्जुनाची एवढा जो वीर आहे, ज्याला काय दुर्जय आहे, त्याला जिंकणं अशक्य आहे असा वीर उभा असताना सुद्धा शेवटी मोहग्रस्त झाला की हातपाय गळतात. तेव्हा त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित त्याच्या कर्तव्याला उभा करणं, त्याचं मूळ काम काय आहे ते साधणं, भगवंताशी संबंध आहे तर करिष्ये वचनं तवोपर्यंत त्याला नेणं, हे त्यांचं काम आहे. मग मामेकम शरणं ब्रज. श्रीमंत कशाला शरण जात, श्रीमंत नडीला शरण जाईल, पण नडीला जाईल, नड बागली की नाही राहणार. म्हणजे हे जे आहे त्यासाठी त्याच्यापेक्षा तो श्रीमंत असलेला बरा त्यांना. तर तसा ठेवण्याचं कारण त्यांचा उद्देश तो असतो. फार गोतावळा असला थोडा दूर करतात, कारण गोतावळ्यात मनुष्य अडकलेला असतो. हे सगळे हे मोहाचे बुद्धी त्यांनी काढलेत. ते मोह आणि मद आहे, ज्याच्या मागं सत्ता आहे त्याचा मद बघा. तोच मनुष्य सत्तेवर गेला की ओळखत नाही आपल्याला, आणि सत्ता नाही मिळाली तर दुःख होतं, मिळाली की मद होतो, म्हणजे त्याचा अहंकार. आपल्या हाती मदावर येतात, त्यांना आवरावं लागतं. तर तशा पद्धतीचं हे जे आहे हा त्याचा संपत्तीचा म्हणा काय जे वर सांगितले ह्या गोष्टींचे, तो त्यामुळं मदोन्मत्त होईल, मदाने उन्मत्त होतं. हे ज्या वेळेला मदावर, आपल्याला ही माहिती असेल, प्राणी मदावर येतात त्यावेळेला त्यांना आवरणं अवघड जातं, त्यांना साखळ्या घालाव्या लागतात हत्तींना, हे सगळं माहिती आहे, कारण ते उन्मत्त होतात.
तेव्हा मदाने उन्मत्त होऊ नये ह्याची काळजी भगवंतालाच घ्यावी लागते. आम्हाला काय होतं हेच कळत नाही, त्यांना कळतं काय होतं ते, आणि त्याला काय करावं हे पण कळतं. तर अपयश त्याच्यासाठी, हे जे सगळं सांगितलं, अडचणी त्याच्यासाठी, पैसा जातो त्याच्यासाठी, घर जातं त्याच्यासाठी, हे त्याच्यासाठी जातं आहे, तो करतो आहे आणि तो संकट दूर करतो आहे आपली. हे लक्षात घ्यावं की आपण ते कसं घ्यावं. काही वेळेला असं वाटतं ही सगळी नुकसान आहेत, नफा झालं नुकसान आहे, घर गेलं नुकसान आहे, काय ह्या पाय लटापिट्या अमकं तमकं कशात तरी जातात माणसं, काय आता शेअर बाजार अमकं तमकं किती गोष्टी जातात आणि शेवटी पैसा घालवून. ते घालवलं की असं वाटतं की घालवलं नाही, त्याने काढून घेतला, कारण तो आणि तुमच्यात घातला असता तर तुम्ही भगवंतापासून आणखीन दूर गेला असता. तर ते म्हणून निजभक्त आहात ना, मग सुसा हे तो संकट आहे ते दूर करतो आहे. तर ह्यातली कुठलीही गोष्ट संकटास्पद असू शकते. कांता कांचन पुत्र धन, कशातही मनुष्य अडकेल, भाग्य आहे, वैभव आहे, कशातही अडकेल. वैभव असलं की मनुष्याला भगवंताचा विसरच आहे. तर ते त्याचं का हरण करतो, म्हणूनही धन हरितो, हे सगळंच. त्यानं मोह होतो, मद होतो आणि मदाने मनुष्य उन्मत्त होतो. उन्मत्त झाला की तो सामान्य मनुष्यसुद्धा राहत नाही, उपद्रवी मनुष्य निर्माण होतो त्यातून. तो भगवंताच्यापासून आणखीन दूर गेलेला आहे. सामान्य मनुष्य निदान भगवंताच्या जवळ आहे, साधक मनुष्य आणखीन जवळ आहे, ज्याला हे कळतं आहे आणि तसं झाल्यावर ज्याचं चित्त शांत राहतं आहे आणि माझी प्रगती झाली याच्यातून आध्यात्मिकदृष्ट्या असं ज्याला वाटतं आहे, तो आणखीन पुढं आहे, तो निजभक्त. तो निजभक्त होणार आहे खऱ्या अर्थाने. तर ते मोह मदाने मदोन्मत्त कदा होऊ नेरी चित्त, तो होऊन देत नाही तिकडून, त्याला करून द्यायचं नाही आहे. म्हणून काय करतो, त्याचं हित करण्यासाठी, त्याचा जर तो उन्मत्त झाला तर तो माणूस माणसाला विचारित नाही, माणूस नात्यानं विचारित नाही, ह्या सगळ्यांना का विचारित नाही, तर कशाने तरी तो उन्मत्त असलाच पाहिजे. तुम्ही मनाने काढून बघा, तो बुद्धीनं शहाणा आहे म्हणून असेल, त्याच्याजवळ पैसा आहे म्हणून असेल, त्याच्या मागं माणसं आहेत म्हणून असेल, तर कुठेतरी सत्ता आहे म्हणून असेल, पण ह्यानी त्याला माणूस राहिला नाही दुसरा जवळचा. पैसा सगळ्यात वाईट त्यांनी त्याच्यामुळे ह्याच्यावर कटाक्ष त्यांचा पैशावर आहे ते त्यांनी म्हटलंच आहे. पण मोहामध्ये म्हणूनही धन हरितो, एक त्यातलं मूळ काढून घेतलं की बरीचशी मुळं कमी येतात. कारण पैसा नसला की बाकीच्या गोष्टी सुचत नाही माणसाला. हे कांता कांचन जे काय पोटचं धन वगैरे सगळं आहे ना, आपोआप सगळ्याचा जर मूळ कशात आहे तर ते मूळ पैशात आहे. म्हणून पैशाचं कमी करतो त्याचं सगळं. पैसा कमी केला की मनुष्य ते सांभाळून राहतो जगाला. मग त्याला शेजाऱ्याची किंमत आहे, मग नात्याची किंमत आहे, माणसांची किंमत आहे, सत्तेला सलाम आहे, सगळं आहे त्याचं. पण तो म्हणतो यांची काय सत्ता माझी अशी, हो तो तर तुम्ही राहा. आपल्याला निजभक्त व्हायचं आहे तर ते संकट आहे. तर त्या अर्थाने कदा होऊ नेदी चित्त, तो यामुळं मोहमदाचं चित्त होऊ देत नाही. या अभंगामध्ये 3ही टप्पे सांगितलेले आहेत. कशाना कसलं खरं संकट आहे हे समजायचं. यात असं वाटेल की ह्याच्यात कांता नको, कांचन नको, पुत्र नको, धन नको, भाग्य नको, वैभव नको, असं म्हटले का, असं नाही आहे. होता करी तिला आनो आन, हे सगळं असलं आणि जरी ते मिसळून राहिले, त्यांच्याकडं काय आहे याचा त्यांना विसर आहे आणि उपयोगाला आहे पण उपद्रवाला नाही. आनोआन करीत नाही, परकेपणा करीत नाही, आपलेपणा करीत नाही, दुसऱ्याला दुजाभाव दाखवित नाही, त्याचा विरवित नाही, हे नाही तर ते राहू दे, काही बिघडत नाही त्यांच्या दृष्टीनं, ते असलं तरी हरकत नाही. पण तरीसुद्धा त्याचे हात जोडलेले आहेत का, मदत करतो आहे का दुसऱ्याला, हे देण्यासाठी आहे. तर त्यासाठी आहे आणि त्याचा कुठेही मद न होण्यासाठी आहे. होता करीतील आनोहान म्हणून हरितो. समजा आपण आनोहान करणार नसो आणि आपल्याकडे सगळं आहे, कांता आहे, कांचन आहे, काय पैसा आहे, हे आहे, सोनं आहे, पुत्र आहे, धन आहे, सगळं आहे, सगळं आहे समजा, अशी कल्पना करू, भाग्य आहे, काय वैभव आहे, सगळं हे सगळं आहे, तरी भगवंताचा विसर नाही. असं असेल तर त्यांचं काही म्हणणं नाही. दुसरा माणूस भगवंत आहे, ते नातेवाईक असोत, बाकीची माणसं असोत, गरजू असोत, गरीब असोत, कुणी असोत, त्याचा विसर नाही पडलेला त्याला. असं जर असेल, तर आनवान करीत नसेल, परकेपणा करीत नसेल, तर असलं तरी चालेल. भगवंत म्हणेल नसलं तर मी देईन, उलटं नसलं तर देईन, पण दिले जर विसरणार असलं तर न दिलेलं बरं तुला. त्यांना हितबुद्धी असते, त्यांना तुम्हाला गोष्टी हव्या त्या देण्याची, म्हणून मागावे ते देईल तो संतच नव्हे, असं महाराजांनी व्याख्या केली. काय गेली असेल त्यांनी सोप्या शब्दात आपल्याला एक वाक्यात सांगितलं, मागावे ते देईल तो संत नव्हे. मागावं पण हिताचं असलं देईल तो संत आहे. संत आहेत, त्यांच्या हातात सत्ता आहे, हे सगळं खरं आहे, पण हिताचं असलं तर देतील, मागितलं म्हणून देणार नाही. कारण मागण्याला अंत नाही, मग देण्याला अंत नाही, अशी अवस्था होऊन बसेल. ते म्हणते मी कशाला कायच्यात अडकू, तू तुझं प्रावध होऊ दे. तसं नाही, मागावं ते देईल तो संत नव्हे. महाराज म्हणले ते तेवढ्यासाठी. तसं महाराजांनी ते काशीला पाठवताना दामलेंच्या पाटल्या काढून घेतल्या नाही शेवटी. म्हणजे का तसं केलं, तर शेवटी असं होतं, त्यांच्याजवळ पैसे होते हे काढून घेतले, तुमचं तिकीट काढून द्या, आता तुम्हाला काय गरज नाही पैशाचे, ज्याच्या जे पोटापुरते पाहिजे ते तुमच्याबरोबर आहे. आता अगदी शेवटी असं वाटतं हेही काढून घेतं तेही काढून घेतलं, असं आहे तसं आहे, आता कसं होणार, ही आजारी, बरोबर त्या होत्या, त्या आजारी होत्या,
मग ते त्याच्यासाठी औषध पणायला लागलं तरी पैसा कुठून मिळणार. म्हणजे अजूनही महाराजांचा किंवा रामाचा आधार नाही वाटत असा अर्थ झाला. मग महाराजांना तो दूर करायचा आहे म्हणून ते काढून घेतलं. मग म्हणले असं करा, बाहेर चोरी ते आपल्याला माहिती आहे की बाहेर चोऱ्याबाऱ्या होतात, तुम्ही अशा प्रवासात जाणार, एवढे जंगलं हे ते वाटेत तीर्थयात्रा, तिथे गर्दी सगळं हे असतं, कुठं वाटमारी होते, चोरी होते, तेव्हा आपलं पाटल्या इथे ठेवून जावा, तुमचं काय सुनानं, आणि ते इथे असू दे, मी सांभाळेन, तुम्ही आल्यावर तुम्हाला परत करेन आणि तुम्हाला चिंता नाही वाटेत. आता म्हटलं तर बरोबर आहे, म्हटलं तर चुका नाही, म्हणता येत नाही. उद्या गेल्या म्हणजे महाराज म्हणतील मी आधी सांगितलं होतं तुम्हाला. म्हणजे धन हरितो, त्यांना ते माहिती आहे ते कसं काढून घ्यायचं ते. तर त्यामुळं ते तसंही म्हणता येत नाही की तुम्ही घेऊ नका. त्यामुळं आता काढून देणं भाग आहे म्हणल्यावर आता का कोणी आपल्या त्या काढून दिल्या, हे बाबा तुमच्याकडे ठेवा. आता महाराजांनी मागितल्या टांग्यात बसलेला मनुष्य, आता त्याला कुठं तो थांबून त्याच्यावर आणि माणसं करू आपण उद्या ठरवू वगैरे आता विचार करू, अजिबात नाही. काय असेल तर विचार करा. महाराजांनी सांगितले वाटमारी होईल उद्या, काय गेलं तर बाहेर सगळे दिवस कसे आहेत माहिती आहे, गरबी आहे, हे आहे, लोक कोणाला गरज असेल काय असेल वाटमारी करेल, तुमच्या हे काढून घेईल, त्यापेक्षा आपलं माझ्याकडे ठेवा. म्हणजे आता त्या पण गेल्या. म्हणजे विचार आलाच की मनामध्ये, उद्या तिथं घाण टाकली असती. आपले सगळा प्रवास आपण करून आलो असतो, एवढं त्या सोन्याचं हे आहे. कांता कांचना का म्हणलं, ते एवढं सोन्याचं आहे म्हणून. मग आता ठीक आहे, पण हिच्या औषध पाण्याचं ह्यांना ते म्हणजे त्रास आहे, त्यांना एवढा अत्यंत संधिवात वगैरे असे त्रास आहे म्हणजे बरोबर आहे. आणि त्यामुळं काय पोटदुखी आहे, अमकाय तमकाय काय त्रास आहे, ठीक आहे. तिकडचा पाला काढून त्यांना दिला, हा फक्त बरोबर ठेवा, त्यांना म्हणावं बरोबर ठेवा. पत्राला पाला बांधायला सांगितलं तो आहेच, पण हा वेगळा पाला, ते हे जे पाला आहे तो दिला. मी म्हणजे हा फक्त इथून प्रवासात आता तुमच्याबरोबर दिला आहे, येईपर्यंत त्यांना काही त्रास होणार नाही. म्हणजे पुन्हा औषध पाण्याचं पण निमित्त सांगायला राहिलं नाही. बरं आता महाराज म्हणते की येईपर्यंत त्रास होणार नाही, म्हणजे आता ते म्हणणंच भाग आहे. तर तसं कसं सांगता येईल, तिथं मला काय झालं तर तुम्ही कुठं असणार, काय महाराजांसमोर बोलायची मध्ये काय सामान्य माणसांची असते नाही असं नाही म्हणत मी. त्यांना सुद्धा विचारतात तुम्ही काय तिथं आहे का, तुम्ही काय तिथं आहे का, म्हणजे मग तुम्ही इथंच कशाला आला, तिथंच जावं कुठं जिथं आहे तिथं. खरं उत्तर त्याला आहे, पण ते देत नाहीत, कनवाळू असतात, तर त्यामुळे ते देत नाहीत. तर तसं काही विचारण्याचं धाडच नाही, तेवढी श्रद्धा होती. तर महाराज म्हणले तुम्हाला येईपर्यंत त्रास होणार, खरोखरच परत येऊन तो पाला टाकून द्या. आता म्हणले टाकून द्या, वाटेत काय त्रास काही नाही. जो त्रास 12 महिने आहे, एखाद्याचा कोलिक वगैरे अशा स्वरूपाचा त्रास असला तर तो संधिवात आहे, तो कायमचा असतो, त्याला तसा काय सोडत देतो, त्याच्याबरोबर प्रवास करीत असतो. उलटं बाहेरचं गाठा पाणी अमका तुमका सगळं आणखीन होईल, अशा तऱ्हेनं होईल, काहीही झालेलं नाही. म्हणजे आता राहिले आता एकच आशा की महाराजांचं नाव आहे, ज्या ठिकाणी चिठी दिली आहे तिथं उतरायचं आहे, तर उतरायचं आहे तर त्यांच्याकडून आपण वेळ पडली तर तिथं मागू. महाराजांचं नाव आहे, महाराजांनी पत्र दिलं होतं ना, बरोबर शिवदिनकेसरी पत्र दिलेलं आहे, त्यामुळे त्या उपाध्याय त्यांना दिलं, त्यामुळे ते दिलेलं आहे. महाराजांची सेवा म्हणल्यावर काय ते त्याच्यावर किती हुंडी येते, कशी पटवा तुम्ही, महाराजांच्या हातचं आहे म्हणजे काय प्रश्न नाही. तर ते तुम्हाला पत्र दिलं हे धनहरितो म्हणजे काय ते झालेलं आहे करून लोकांचं, या सगळे करतातच आहेत. तर ते त्यांच्याकडून तेवढं जरा पत्र म्हणल्यावर पत्र हे पत्र महाराजांची सेवा होती, त्याच्या ताजा कलम, सदरग्रस्तात कुठले उसने पैसे देऊ नये, सही परत हे असंच पाहिजे. म्हणजे आता म्हणले फक्त तुम्ही, बाकी काही नाही. पण आता जाय तरीला, आता तुम्ही म्हणल्यानंतर मग सगळं संपलं. करिष्ये वचनं तव म्हणल्यानंतर सगळी गीता संपली, काय 18 अध्याय सांगायची गरज नाही, संपलं काय ते. आता फक्त तुम्ही मार्ग काढा. आता त्याच्यावर जर असं लिहिलेलं आहे तर तेच काय दुसरं सुद्धा उभं करणार नाही कोणी, पैसा तर अजिबात देणार नाही. अनोळखी माणूस तिथं गेल्यावर कशाला, कोण बाहेर विचारणार आहे कशा रामेश्वरामध्ये, आपलं काय आहे, ही सत्ता आहे म्हणून तिथे ते म्हणतील, ते त्यांनी सांगितले ह्या सदर पैसे देऊ नयेत. म्हणजे हे जे मागणार होते ते सुद्धा धन हारून घेतलं, धन हरितो जे म्हणलं ना ते. तर त्याच्यावर आता काय राहिलं, आता आपण दोघं राहिलो आणि महाराज राहिले, बाकी काय राहिलं नाही. आता जर भेटलो तर देवाच्या तिथे काय जे मिळेल तेच खरं. आता जे ज्यासाठी दर्शनाला जायचं ते दर्शन फक्त महत्त्वाचं राहिलं. पाटल्या सांभाळायला नको, पैसे सांभाळायला नको, तिथनं मागून घ्यायला नको, उसने नको, औषध पाणी नको, काही नको. इतकी भगवंताची तयारी आहे. निजभक्तांसाठी काय करतात म्हणून त्यांच्यासाठी उद्धाराची व्यवस्था आहे. ती उद्धार व्यवस्था त्यांच्यासाठीच आहे आणि ते एवढं करणाऱ्यासाठी आहे. त्यांना पैसे देऊन ते जे म्हटलं ते तशा तरीचं आहे. आणि असलं तर काय होतं, होता करीतीला अन आणि म्हणूनही धनहरितो मोहमध्ये मदोन्मत्त कदा होऊ नेदी चित्त, त्याचे करणे ते स्वहित. त्यांना माहिती आहे त्याचं हित कशात आहे. आता मला सांगा, जी गोष्ट 12 वर्षाच्या तपश्चर्येने साधली नसती ती ह्या 4 गोष्टीत चालली. फक्त त्यांच्याकडनं पैसे कडून घेतले, त्यांच्याकडनं ते आजाराच्यासाठी ठेवलेलं त्याची व्यवस्था करून टाकली, तो विषय मिटला, मी त्यासाठी पैशाचा प्रश्न नाही. सोनं काढून घेतलं त्यामुळे त्याचा प्रश्न राहिला नाही. आणि आता काय राहिलं, आता काय नाही, उचणे ते सुद्धा देऊ नयेत. म्हणजे ही सगळी, म्हणजे जे 12 वर्षानंतर एखाद्या तपश्चर्येनं महाराजाला कळलं असतं की एखाद्याला की बाबा फक्त महाराजच आहेत, की फक्त रामच आहे, फक्त देवच आहे, एवढंच खरं असं झालं
की मनुष्याचा उद्धार झाला. मग त्याच्यासाठी एवढ्या 4 गोष्टी त्यांना कराव्या लागल्या, पण त्यांनी त्या केल्या म्हणून महाराज कायमचे त्यांचे झाले. हे तितकंच खरं आहे. आता मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही काय काळजी करू नका. आता ते बरोबर आहेत म्हटल्यानंतर आणखीन काही काळजी करण्यासारखं काही कारण आहे का? पैसा नाही, पाणी नाही, प्रसंग नाही, काही नाही, सगळं त्यांचं निभावायचं त्यांना माहिती आहे. तर त्यामुळं त्याच्यात कुठे अडकू नयेत. त्याचे सोहित व्हायला पाहिजे. त्याची संपन्न नको व्हायला, सोहित व्हायला पाहिजे. संपन्न असलं म्हणजे सोहित होत नाही असं नाही, संपन्न असू दे, पण त्याला भान राहिलं तर. सर्वसंग परित्यागी म्हणून त्यांनी शेवटी हे सांगितलेलं आहे की त्या पैसा त्रास देत नाही, पैसा आहे आणि त्याचा आधार वाटतो ही गोष्ट त्रास देते. परमार्थाच्या आड पैसा नाही. पैसा कितीही असू दे, आपल्याकडे धन संपत्ती काय, सावर मिळकत काय असेल ते कितीही असू दे, पण त्याने देवाचा आणि माणसाचा विसर पडतो. माणसातला देव आणि देव ह्याचा विसर जो पडतो आणि यांचा आधार वाटतो, तो आधार त्यातला जो आहे तो काढून घ्यायचा आहे. प्रत्यक्ष पैसा काढून घेण्याची गरज नाही. हा पैसा तुमच्याकडे आहे, पण यांनी या क्षणी तुम्ही बरे होणार नाही हे कळलं की त्या क्षणी तो पैशाला हात सुद्धा लावू नये असं वाटतं, कारण ह्याने मी बरा होणार नाही. जे मागं विहेत त्यांनी करायचं ठरवतं, बिन पैशातसुद्धा बरं करतात. आपल्याला माहिती. काहीही कसलंही औषध न घेता 3 दिवस शांत राहावा, पाणी प्या, मनुष्य बरा होतो. पाण्यानं काय बरा होतो मनुष्य? औषधांना हे मान्य आहे, जगासाठी नियम ठीक आहे, पण ज्याची सत्ता आहे तर त्याच्या ठिकाणी त्यांच्या सत्तेनं बरा होतो. तर मी महाराजांच्या सत्तेनं बरा झालो आणि महाराजांच्या सत्तेनंच आजारी पडलो. आजारी का पडलो? काहीतरी उद्योग केला असता, तो त्यांना वाचवायचा आहे. मनुष्याला सुद्धा आजारपणाकडे असं बघता येतं. हे सगळं खरं आहे. तर ते त्यांना त्यासाठी आजारी पडला की मनुष्य ज्या मनस्थितीला येतो ती मनस्थिती भगवंताला जायला जवळची असते. भगवंताकडे जायला जवळची मनस्थिती आपल्या हातात काही नाही ही असते. आपल्या हातात काहीतरी असलं की नाही की आम्ही त्याच्यावरच उभे असतो. तसं नाही, आपल्या हातात काही नाही ह्याची खात्री झाली की भगवंत जवळ जायला भगवंताच्या मोकळा झाला. म्हणून त्या अर्थाने ते संकट आहे. संकट कोणत्या अर्थाने ते आपल्या लक्षात आलं तर मोहाने मदोन्मत्त होईल कदा होऊ नेदी चित्त तो होऊ देत नाही आणि त्याचे करणे ते स्वहित म्हणून हे पाशवार येतो. ह्याला त्यांनी पाश का म्हटलं तर भगवंताकडे जायला आपण असं आहे निघायचं आहे. समजा देवळात जायचं आहे आणि हातपाय बांधून ठेवले एखाद्याचे, त्याला शक्य आहे का उंबरात ओलांडणं? तसं ह्या गोष्टी त्याला जर अनुकूल असतील तर ते पाश आहेत. म्हणून ते अनुकूलतेचे पाश वारतात. आणि पाश केव्हा आहेत? जेव्हा ते बांधतात तेव्हा. बांधत नसले म्हणजे काही प्रश्न येत नाही. आईचा जीव महाराजांच्या कशात गुंतला, काशाला जायचं म्हणल्यावर घरात वस्तू तिथली व्यवस्था ते ह्याच्यात गुंतला. म्हणून ते त्यांना करावं लागलं की तुला तसं करायचं असेल तर पण हे मागे ते मागे काय घराचं तू काळजी करू नको, तुला ती काळजी आहे का? म्हणजे बांधून ठेवलं. आता वस्तू काही बरोबर आल्या का? नाही, पण मनाने बांधलं ना त्याने. मनाने त्यांची काळजी लागली ना, मग काळजी लागली असेल तर त्यांना काळजी नको आहे. त्यांना काळजी भगवंताच्या विरुद्ध आहे. काळजी असणं म्हणजे श्रद्धा नसणं, श्रद्धा असणं म्हणजे काळजी नसणं. दोन्ही गोष्टी अगदी स्पष्ट विरुद्ध आहेत. आपली श्रद्धा आहे, काम होत आहे, कामाला काय काळजी करायचं कारण नाही. ते त्या वेळेला जे ते काम आपोआप होणार आहे आणि त्याच्यामागे आपलं कर्तव्य ते आपण करणार आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन काही करायची गरज नसते. आणि ते सोडून काळजी करतो आणि ते करीत नाही. तर त्यामुळे हे जे आहे हे त्यांना बाजूला करायचं आहे. म्हणजे पाश होतं. म्हणून त्यांनी म्हटले म्हणून पाश वार येतो. जे ह्यातलं जे मोहमध्ये मदोन्मत्त कदा होऊ नेदी चित्त त्याचे करणे ते स्वहित म्हणून पाशवार येतो. त्याच्या कसल्याही याने कांतेने अडकेल, कांचनाने अडकेल, पुत्राने अडकेल, धनाने अडकेल, वैभवाने अडकेल. हे जे जसे तिकडं गेलेले आता रिटायर झालेले पेन्शन आता भिक्षा मागतोय पण पेन्शन डोक्यात म्हणजे ती डोक्यातच तिथं ती अडती आहे. नसतं ती विसरायला आता विसरून जायचं आहे. बरं आपण काय करीत नाही, व्यवहार करीत नाही, ती जमा होते, तिचं काय व्हायचं काय ते बरं त्यांनी काय सांगितलं नाही अमुक करा तमुक करा, पण डोक्यातनं जात नाही म्हणले. हे जे काय आहे हे ते किती कठीण असेल. म्हणजे ज्याला न्यायमूर्ती आहेत आणि त्यांना भिक्षा मागायला सांगितलेली आहे हे गुरुच करू जाणे की त्याला भिक्षा मागायला जाणे, कारण त्यांना सोडवायचे त्याच्यातनं त्यांना. बरं त्यांचं तिथे पोटापाड्यानं उणं ठेवलं आहे का? नाही. जे साईबाबा जे मागून घेत ते त्यासाठी त्याच्याजवळ जेवढे पैसे आहेत बरोबर एकाने 100 रुपये आपल्याला माहिती आहे त्यांनी 100 रुपये दिले, 40 रुपये मागून घेतले. अंदाज बघितला साधारण 40 रुपये दिले. पुन्हा म्हणले जरा अजून 40 रुपये लागणार आहेत. ह्यांना काही लागणार नाही, स्वतःला ह्या हातानं घ्यायचे आणि त्या हातानं द्यायचे. अजून 40 रुपये मागून घेतले. असं कर आता फक्त 20 रुपये दे. हिच्या बरोबर आहे सगळं देताना. आता शेवटचे 20 रुपये देताना जीव खालीवर होईल का नाही मला सांगा. तो खालीवर होणारा जीव शांत झाला पाहिजे, म्हणजे तोच भगवंताच्या चरणी विसावू शकतो. जो जीव शांत झाला ती 20 रुपये दिल्यानंतर साईबाबांची आजन्म कृपा त्यांच्यावर आहे.
त्यांना कधीही पैशात नाही, कशात नाही, कसलं नडलेलं नाही. पण 100 आहेत म्हणल्यावर आधी 40, मग 40, मग म्हणले आता फक्त एक 20 रुपयाची गाडी झाली. त्यांना काही कळत नाही. असं नाही आपण बाजूला ठेवले या कप्प्यात त्या कप्प्यात, म्हणजे त्यांना काही कळत नाही का. त्यांना सगळे गप्पे माहिती आहेत. मनाचे गप्पे कळतात, ते ह्याच्या गप्प्याचं काय. पण काहीतरी माणसाचं सुद्धा बघा, मी मागे लिहिलेच आहे हातचा म्हणून दुसरा होते. त्यानंतर देताना सुद्धा त्याचं कुठेतरी थोडंसं ठेवलेलं असतं. काय होतं, नडीला नड कोण आणणार, भगवंत. मग त्यांनीच जर नड आणायची नाही ठेवली, तुम्ही कशाला नडीला ठेवलेला उपयोग पडणार आहे, काय. पण आडीनडीला असू दे, आडीनडीला असू दे, आडीनडीला असू दे, माझं काय म्हणणं नाही. पण डोक्यात नड आणि ते आडते आणि ते कशाला, ते नसू दे. मग नडीला मनुष्य समोर आहे. आपल्याकडे किती गोष्टी अशा बघितल्यात की त्यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये जायला त्यावेळेला पैसा नाही. मी स्वतः अनुभव घेतला आहे. हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला त्याने मागितलेले डिपॉझिट भरायचा पैसा नाही. त्यांनी सांगितलं 10,000 डिपॉझिट आहे. आम्ही सगळं गोळा करून बघितलं, 2-3 हजार रुपये आमच्याकडे. आमच्याकडे जे आहे ते तुम्हाला दिलं. फक्त चहाला 100 रुपये ठेवलेत सगळ्यांच्या. ते आम्हाला व्यवस्था होईपर्यंत लागण्यासाठी, जगण्यासाठी. बाकी आम्ही जेवणार सुद्धा नाही. मग ते एवढं घेऊन तुम्ही ना पेशंट घेणार का, म्हटलं घेणार. म्हणजे ज्या काळी असं कमर्शियलनेस नव्हता, त्या काळातली गोष्ट सांगतो. त्या काळात तसा विचार केला तर ती माणसं स्ट्रिक्ट होती म्हणून. पण ते म्हणले मी जाऊन विचारून सांगा, कोण असेल त्यांना सांगा. त्यांच्याकडे आत्ता 3,000 गोळा होतात. अर्जंट उपचाराची गरज आहे, ती तातडीची आहे. तर त्यावेळेला आत्ता तातडीच्या वेळेला उपचार व्हावे एवढी आमची इच्छा आहे. बाकी आमची काही इच्छा नाही. आमच्याकडे जे होतं ते आम्ही दिलं. उद्या आम्ही 10च्या ऐवजी 20,000 रुपये आणून मारतो, त्याचा प्रश्न नाही. पण आपल्याला उद्या व्यवस्था झाली पाहिजे. झाली की उद्या तुम्हाला 20,000 देतो. पण आत्ता ह्या 3,000वर तुम्ही उपचार सुरू करू शकता का. त्या आज जाऊन आल्या. त्यांनी सांगितले घ्या म्हणून. पेशंट घ्या, सुरू करा औषध उपचार. म्हणजे आता नडीला काय उपयोगी पडलं, शेवटी महाराजाच उपयोगी पडले. मी महाराजांना प्रार्थना केली, एवढं देतो आहे, ह्याच्यावर तुम्ही जर त्यांना संतुष्ट असतील, त्यांना जर बुद्धी दिली तर तुम्हीच द्याल. नाही तर ते नियमाप्रमाणे आम्हाला जायला लागणार, दुसरीकडे जावं लागेल. आणि जायलाच पाहिजे, कारण शेवटी मनुष्याचं आपल्याला अडकलेला जीव आहे, त्याला तातडीच्या उपचाराची गरज आहे तर केलीच पाहिजे. पण केली पाहिजे ते त्यांचं एकदा कळल्यानंतर. मग त्यांना हाक मारल्यानंतर नडीला 3,000 सुद्धा उपयोगी पडले नाही, नडीला महाराज उपयोगी पडले. तर ते 3,000 त्याच्याहीपेक्षा कमीच होते, तेव्हा तिने उपयोग पडले. ज्याला भगवंताचा असा आधार वाटतो तो खरा निजभक्त आहे. आणि भगवंत त्याच्यासाठी त्याची निजभक्तपणा हरवू नये, त्याला सापडलेलं सूत्र जाऊ नये, कुठं बाजूला जाऊ नये, याच्यासाठी ही जी संकटरूपाने ही जी दिसतात ती सगळी अशा तऱ्हेची आहेत, ती बाजूला करून घेतो. त्याचे का तर त्याचे करणे स्वहित म्हणून यांचे पाश वारतो. फक्त पैसा असणं वेगळं आणि पैशाचा पाश असणं वेगळं. पैशाचं मनात पैशाने मूळ धरणं आधार वाटणं हा पाश, आत्ता असणं तिचं मोहात अडकणं हा पाश, तिचं जे वैभव आहे त्या वैभवाचा अभिमान अंकार बनत राहणं हा पाश. वैभव जागेवर राहिलं आणि ह्याला घेऊन जातात. मग काय करायचं त्या वैभवाचं मला सांगा. ठेवू नको मनुष्याला 5 तासाच्या वर ठेवत नाही. मग त्यावेळेला त्याचं वैभव आणि ते सगळं जे काय आहे ते कुठं जातं, त्याचा काही उपयोग होत नाही. त्याला त्याची वेळ गाठून देणं, त्याला उद्धार करणं, त्यांच्यासमोरची कर्तव्य वेगळी आहेत. तर पाश मनामध्ये आहेत. वास्तविक काय ऐकत, सोन्याला बाबा एखादा हात लागला आणि चिकटून बसला, असलं काही झालं आहे का, काही नाही. मस्त आत ठेवतो, लॉकरला केले तो सगळं व्यवस्थित, आणि परत 2-2 वेळा साधे इथल्या इथे कुलपर मनुष्य उघडून बघ, जिन्यात जाऊन वर येऊन परत एकदा ओढून जाणारे लोक आहेत की नाही माझा, की जातात. पण त्यांना असं वाटतं की आपण नंतर खटखटून बघतो एकदा ओढून, ते काय बघायला घेतलं का आठवत नाही. परत एकदा वर जातात, परत एकदा कुलूप उघडून राहतात. ते म्हणतात जिने एवढे 50 पायऱ्या कशाला चढत आहे. पण नको, एकदा खात्री करू. कारण गावाला जाईपर्यंत ती पाश आहे ते गावाला गेलं तर तिथं अस्वस्थता राहणार. आपण बघितलं का नाही. एकदा बघितलं असतं तर बरं झालं असतं, 5 मिनटाचं काम होतं. मग बघा, तेव्हा हा पाश. आता काळजी घ्यावी, खात्री करावी, हे सगळं खरं आहे. पण अशा तऱ्हेनं मनुष्य भगवंतापासून दूर जातो. तुमचं तुलूप लावायचं राहिलं असलं तरी भगवंत सांभाळतो. तिथं खटखटून राहायचं राहते, मग काही कारणच नाही. आणि असेलच तर तिथंच करावं काय ते. एवढी चित्ताला सावधानतासुद्धा असावी. मग भक्त असेल तर सावध असेलच. मग तो सावध असेल तर कर्तव्य करेलच. मग कुलूप लावून पाहिल आणि जर नीट लागलं की नाही परत एकदा पाहिलं की संपलं. आता इथं बसून तो पाश कशाला. खरोखरच असं आठवण होती काहीतरी एकदम, की खरोखर निघताना पुन्हा एकदा बघितलं नाही, पुन्हा एकदा जे बघायचं होतं ते तिथंच बघायचं होतं. नसेल तर आता भगवंत बघेल, ही काही खात्री वाटत नाही. म्हणजे पाश कसा असतो ते पाश हा, आणि म्हणून पाश वारे तो पाश नाहीसा करतो, त्याचं निवारण करतो. तो या अर्थाने करतो, त्याचे करणे ते स्वहित, त्याला हवं आहे ते नव्हे, स्वहित, त्याचे करणे ते स्वहित म्हणून पाश वारितो. आता जर समजा असं झालं, पाश गेला तर परित्यागच झाला त्याचा. म्हणजे ज्यांनी अडकला, इथे आता दुसरा शब्द आहे निजानंदे सर्वसंगी, इथे जे आहे सर्वसंग परित्यागी जे निरपेक्ष वीतरागी विगत हा राग हा जस्मात सहा वीतराग हा, तो जो वीतराग आहे, वीतराग म्हणजे वीत म्हणजे गेलेला, ज्याच्यापासून निघून गेलेला आहे,
जे गोष्टी राग या शब्दातला आपला राग आहेच त्याच्यामध्ये, पण सगळे हे जे रिपू आहेत त्यात माया मोह आहे, सगळं आहे, हे सगळं आपल्या कल्पना आहेत, अडचणी आहेत, सगळं काय जे आहे ते जे म्हणून मला बांधू शकतं तो पाश, जे म्हणून मला देवाला जायचं आहे, तुम्हाला कोण मानतं ते सगळं मनाने, मी व्यवहाराने म्हणत नाही. व्यवहार आठवून रात्री 2 वाजता मी देवाला जातो असं माझं काही म्हणणं नाही, करावं असंही म्हणणं नाही. पण 2 वाजता जायची झाली तरीसुद्धा तयारी आहे. अडचण त्या अर्थाने बाधत नाही. आपण आता 5ला म्हणल्यावर 5ला उठून आलो, त्यांनी 5 वारलेला आहे. नाहीतर इतक्या पहाटे उठलो तर माझं कसं, तुमचं कसंही होईल. नाहीतरी एरवी पहाटे उठून गावाला जातात तेव्हा 3:30ला तिथं राजवाड्यावरच्या बसवर उभे असतात, रेल्वेने जायला ती जरा स्वस्त असते, तर त्यामुळे तिकडे जायला उभे राहतो का नाही 3:30ला, मग 5ला उभे राहायला काय हरकत आहे. तर बघून तर बघेल. समजा हे झालं, आता समजा निरूपणाला उशीर झाला, मला मान्य आहे 11 तास, आपली जी झोप 2ला सुरू होणार, 3ला 2:30ला, ती 3ला सुरू होईल, 4:30ला संपायची ती 5ला संपेल, एवढंच होईल ना, काय होणार जास्तीत जास्त. पण त्या क्षणी ती सारखं अस्वस्थ होतं. ते पाश असलं तर अस्वस्थ आहे. मला इथे बसल्यावर कसला पाश ना, तुम्ही म्हणा तुमचं ठीक आहे, तुम्हाला काय, तुम्ही पडून राहिलं, आपण सगळेच राहणार आहेत, असं काय करता, गेल्यावर लगेच अगदी त्याच्या काट्यावरचे काम माझे असं काय झाले काही. तर त्यामुळे तेवढं आहे, अर्थातच मागे पड होईल, लवकर उठायचं. मग 5ला एकदा त्याच्या मनावर पाश नसला की तो 5ला सुद्धा जपायला तयार आहे. 3:30ला निंबाळा 3:30ला कसे बसतात माणसं उठून जपायला. ती काही झोप संपण्याची वेळ आहे का, ब्रह्ममुहूर्त असेल पण झोप संपण्याची वेळ नसेल, पण त्यांना त्याचा पाश नाही आहे की झोप नाही झाली, 3:30ला उठलो काय 5ला इथं उठलो समजा, तर तसे हे एक मध्यम मार्ग आहे की 5ला उठलो तर माझं काही होणार नाही. 5ला उठला आणि त्याला एकदम चक्कर आली, आतली एवढी काही परिस्थिती नाही आहे आपली, म्हणजे खरं देवाच्या दयेने खरोखर बरं ठेवलं आहे आपल्याला. काही नाही, थोड्या वेळाने आता जेवणार, ते अजून अर्धा तासानं जेवू, चांगलं कलकलतं, छान ऐकायला येतं व्यवस्थित. आणि त्यामुळं संपेल का नाही याकडे लक्ष असल्यामुळे प्रत्येक शब्दाकडे लक्ष येतं की हा समारोपाचा शब्द असेल काय असं वाटतं. किती दक्ष असतो मनुष्य, हा जर जीवन त्याला बसवला इथं तर काय होईल सांगा मला. तुम्ही कितीही बोला, काय हरकत नाही, कारण काय आत्ता अर्धा तास पिंग घ्यायची ती 2 तास घ्यायची, याच्यापेक्षा काय फरक पडत काय. असं आता थांबतो, कारण हे काय संपलं नाही आमचं पुराण, पुढच्या वेळेला बघू. तर गुरु काय करतात, सर्व संग नाही म्हणजे पाश नाही. मग तुमच्या भोवती राज्य असू दे, त्यांना काय फरक पडत नाही, पण त्याचा संग नाही, त्याने डोक्यावर परिणाम झालेला नाही. चांगल्या अर्थाने जे म्हणतो ना आपण, डोक्यात शिरलं, त्यांच्या पैसा मिळाला डोक्यात शिरला, सत्ता मिळाली डोक्यात शिरली, तारुण्य डोक्यात शिरलं, काय जे असेल ते कसलंही कशानेही मनुष्य बांधला जाऊ शकतो, तो पाश डोक्यात जात नाही. बाकी कर्तव्य सगळी करतो, त्या कर्तव्यात भगवंत मदत करतो उलटं, असं जे आहे. तर त्या अर्थाने संग परित्यागी आणि निरपेक्ष जे वितरागी, अपेक्षा काही नाही. अपेक्षा ज्याची नाही त्याच्या सुखाला परमेश्वरसुद्धा आडवा येत नाही, त्याला सुखच होणार. अपेक्षा आली की भंग आले, पुढचे त्रास आले, तर त्या अर्थाने ती अपेक्षा नाही. त्यामुळे कशातही यातली अमुक अपेक्षा नाही. म्हटलं की भगवंत काय करतो, भगवंत म्हणतो हा व्यवस्थित जगला पाहिजे. माझं असं आहे, काय समर्थाची कांता कोरांना मागे, असं आहे ना, शेवटी त्यांना काळजी आहे ना, माझा निजभक्त आहे तर त्याच्या प्रपंचात काही उणीव किंवा त्याला काही संकट राहू नये ह्याची काळजी त्यांना नाही का. पण आम्ही भक्त कुठं आहे, ते आम्ही भक्त आम्ही स्वतःच करा. मग तुम्ही स्वतःच करा असं आहे ते. तुम्ही भगवंतावर सोडलं असेल तर त्यांचा जो भगवंत आहे तो त्यांना काहीही कमी ठेवीत नाही, ती ते काळजी त्याची आहे. पण मी जर पुरं करायला गेलो तर मी केलं आहे आणि पुन्हा मी ते मिरवणार आहे, त्याचा अडचण आहे. मग पुढं ते मोहमाया जे म्हटलं मगाशी, मोहमध्ये मदोन्मत्त, तसं होऊ नये म्हणून सर्वसंग परित्यागी निरपेक्ष वितरागी. त्या अर्थाने विरक्त वैराग्यशील बाहेरून फार सोपं आहे. आपल्याकडे समजा साधूचा वेश आहे आणि समजा नाटकात काम आहे, आधीचं राजाचा वेश आहे, नाटकात काम आहे, राजाचा वेश करून येतो, सगळं करतो, आज जातो पुढच्या प्रवेशात त्याला साधू व्हायचं, तो मागच्या बाजूला गेला की साधू होऊन येतो. आता असा वेश पलटून तर साधू सहज होता येईल, पण आज साधू आहे का, साधुत्व आहे का, तिथं फरक आहे खरा. तर त्यामुळं जो वितरागी म्हणजे अशा अर्थाने विरक्त आहे, म्हणजे मनाने विरक्त आहे, त्याची आसक्ती गेली तो विरक्त आहे. आता कशाचीही आसक्ती असू शकते माणसाला, मी मागे म्हटलं तसं, चमच्यापासून काय सोन्यापर्यंत त्याची आसक्ती माणसाला असू शकते आणि असते बरं का. म्हणजे आता तुम्ही म्हणाला परत येईल आंबेल, म्हटलं आंबेल पण एक थोडंसं ते किती अगदी साधं. आत्ता मला चमच्याची आठवण झाली म्हणून सांगतो. चमच्यात काय खाताना सुद्धा त्याच्या मागे ते चमचा असतं. सगळे काय पट्टीचे चमचे घेऊ शकणारे भाग्यवान असतात असं नाही, नेहमीचे चमचे घेतात शेकड्यावर किंवा काय 50वर काय ते, त्याच्या मागे ती रेग असते, त्याच्यात अन्नाचा कणा अडकतो, त्यांचं लक्ष असतं अडकलं नाही ना त्याच्या मागं धुवून काढ. स्वच्छतेचाही अतिरेक, खाण्याचाही आणि ते लक्षात ठेवण्याचाही, इतकं बारीकसुद्धा मागं त्याच्या जाऊ शकतं चित्त माणसाचं, इतकं माणसाचं हे आहे. सापडत नाहीसा झाला चमचा माझा, पट्टीचा होता असला नव्हता. बरं पट्टीचा शोधू
ते देतील शोधून, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण आपल्या डोक्यात हे कशाला निरपेक्ष जे वितरागी जे अशा तऱ्हेची आसक्ती असू नये. तुमचा साधा असला तर भगवंत तुम्हाला हवा असला तर चांगला देईल. माझा साधा होता, हा चांगला घ्या, ही भगवंताची व्यवस्था आहे. कारण का तो विरक्त आहे, त्याला चांगला होता कसा होता ते त्याला काय लक्षात नाही, आमचा होता हवा होता बाबा. अशा तऱ्हेच्या वस्तूपासून माणसाचं आता हे जर पैशात काय असेल, याच्यात काय असेल, त्याच्या त्या सोन्यात काय असेल, त्याचा विचार करून बघावं, मग आपल्या लक्षात येईल की हे वितराग का म्हणले. तर असा जो असेल म्हणजे ज्याच्यापासून विगत हा, ज्याच्यापासून गेला तो विरक्त. म्हणजे वैराग्य हे वैराग्यशील असणं, निदान वैराग्यशील असावं. तर तसं तरी ना वैराग्यशील आहे. म्हणून असंही चालेल तसंही चालेल. आहे नाही नाही संसार स्थिती पंत महाराज म्हणल्या तसं आहे. तर आहे नाही 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 नाही. महाराजांनी जे त्या दुकानदाराच्या पत्नीचं उदाहरण सांगितलं ते अगदी बरोबर आहे. दुकान आहे, चढ उतार असतात, तुमच्या अंगावर दागिने दिसतात, कधी ते एकदमच नसतात, कधी एकच असतो, असं कसं काय. त्यांची परिस्थिती जशी चढउताराची असते त्याप्रमाणे ते त्यांना अडचण आली मी देते, त्यांची परिस्थिती परत वर येते, चढीचे दिवस येतात, मंदी निघून जाते, पैसा येतो, त्यावेळी ते दागिने घालतात, मी घालते. किती सोपं आहे तसं म्हटलं तर खरं म्हणजे नाही का. बरं काय रोज दागिने घालून बसायचं आहे का, असंही की नाही. अहो घातले तरी भीती वाटत असते इकडं, आणि कुठं जायचं म्हणजे समारंभाला परत ते हे कोण बरोबर आहे ना, किती काळजी माणसाला. आत असलेलं बरं असतं उलटं माझ्या दृष्टीनं. पण ते हे बरं ते आत असून त्याचा काही उपयोग नाही. लोकांना दिसलं तर त्याचा काहीतरी संपन्नता दिसली तर त्याचा उपयोग वाटतो ना. आपण ते घालायचे. महाराज जसं म्हटले भरपूर दागिने केले, फक्त खोलीत घालून बसायचं आणि बाहेर जायचं नाही कुठे. ती म्हणली मग कशाला करते त्याच्याविषयी नाही केलं का. दिसण्यात संपन्नता आहे ना सगळी लोकांनी म्हणण्यात हे हो का असं का, तर कुठे केलं, कसं केलं, काय केलं, मग ह्याच्यात फरक दिसतो, डिझाईन वेगळं दिसते, आमके द्यायचं तरी साडी गोष्टी त्या सगळ्या त्यांनी म्हणल्यानंतर येतं. आता मला सांगा विरक्तीचं कसं करायचं. तर वैराग्यशील असावं. हो मिळालं काय नवीन असेल मला काय माहीत नाही, हे चांगलं आहे, घालायचं प्रसंग आहे, घातलं, काढून ठेवलं. तर ते शेवटी जिथे ठेवायचं ते ठेवावं लागतं. आपल्याला काही बरोबर येणार नाही. आणि ती जो येतं सांगा ती त्याचे नाम मुखी बसो, हे खरं. मग असं जर आहे तर वैराग्यशील असणं त्या अर्थाने वीतराग जे निरपेक्ष वीतरागी निजानंदे सर्वसंगी. ह्यात खूप मर्म आहे म्हणून तो फक्त शब्द बघायचा आणि थांबायचा आता. तर निजानंदे तिथं आपल्याला माहितीच आहे, ते निजरंगाचा ते त्यांच्या गुरूंचं नाव घेतल्याशिवाय स्वतःचं नाव कधी घेत नाही. त्यामुळे निजानंदे. तेव्हा गुरूंचा जो आनंद आहे, जो आत्मारामाचा आनंद आहे, जो निजभक्ताचा आनंद आहे, जो भगवंताचा आनंद आहे, तो निजानंद आहे. तेव्हा निजानंद आहे. पण काय आहे, निजानंदाच्या बाजूला सर्वसंगी आहे. त्या अर्थाने सर्व प्रकारचा संग त्यांना आहे, पण तरीसुद्धा ते निजानंदात आहेत. आपला कसलाही संग झाला तरी माया कधी मधून मत्त होते, तसं त्यांचं काय होत नाही. आहे सगळं आहे. परमेश्वराच्या कृपेनं जे प्रारब्धाच्या खात्यात असेल ते सगळं त्यांच्या खात्यात आहे. पण ते सर्वसंगी असले आणि सर्व प्रकारचे हे लोक सगळ्यात मिसळणारे असतात, पण कशातच नसतात. हे जे आहे ना ते सगळ्यात मिसळणारे आहेत, सगळ्या गोष्टींना सगळ्या प्रसंगांना सगळ्यात मिसळणारे आहेत, सर्वसंगी आहेत, पण निजानंद आहे. आपला आनंदाची स्थळ आतलं हृदयातलं न सोडता कशातही मिसळत आहेत. त्यामुळे कधीही मागे फिरले की ते आनंदात असतात. तर त्यामुळे त्याच्याबरोबर महाराज जसं सकाळी साखरपुडा, दुपारी हे काय सकाळचं मृत्यू, त्यांचं सांत्वन, दुपारी साखरपुडा, संध्याकाळी काय ते सगळ्यातच आनंद आहे त्यांचा. दुपारी लग्नाच्या काळात महाराज सकाळीचं काय तिथं होते ते रडत होते, ते रडत होते का नाही असं वाटावं अशी परिस्थिती बघितल्याने लोकांचं हे परिस्थिती झाली. कारण जिन्यानंद आहे सर्वसंगी. त्यांच्या दृष्टीने हेही खरं नाही तेही खरं नाही आहे, ते मिथ्याच आहे. त्याचा व्यवहार जो करायचा तो केला. आता पुढे आपल्या निजानंदात संध्याकाळी त्यांना काय त्यातलं लागू नये, ते जिथं होते तिथंच आहे. तर निजानंदे सर्वसंगी असं जर कोणी असेल तर त्याला सत्वर उद्धार येतो. आता ह्याच्यापेक्षा काय पाहिजे की जे तपश्चर्या करून साधणार नाही ते जर हे करून साधणार असेल आणि ते जे करत आहेत ते आपल्या कल्याणाचं आहे, भल्याचं आहे असं जर वाटत असेल तर आपल्याला संग लागू झाला नाही, मदोन्मत्त झालो नाही, काहीही झालं नाही. कदा होऊ नेरी चित्त त्याचे करणे जे स्वहित म्हणून पाश वारतो. नसलं आणि तसं वाटलं नाही म्हणजे चांगलं आहे, असलं आणि आहे म्हणून काही वाटलं नाही वेगळं म्हणजे बरोबर आहे. तर असं त्यांना अपेक्षित आहे चित्ताचं. तर तसं असलं तर मग ते बरोबर आहे. आणि तसं जर असलं तर करायला मनाने सोपं आहे. खरं सांगायचं तर रामतीर्थ सांगायचे तसं आहे की तुमचा पाण्याचा लोटा तुम्ही बाळगणार असेल तर तुमच्या लोट्यात पाणी होत नाही, त्याची तहान भागवणे तुमचंच काम आहे. मी जेव्हा सरोवराच्या काठी बसलो आणि माझ्या हातातला पाण्याचा लोटा मी सरोवरात ओतून दिला तेव्हा अख्खं सरोवराचं पाणी माझं झालं. हे भक्तीचं मर्म आहे. तसं माझं सोडलं की सगळं माझं आहे, पण माझं नाही सोडलं तर तुमचं जेवढं आहे तेवढंच तुमचं आहे, त्याच्यावर सुद्धा ते तुमच्या हातात नाही, सत्ता नाही आहे, वेळेला येईल असं नाही.
तर ह्यासाठी सर्वांच्या काठी पाण्याचा लोटा ओतून दिला. विठ्ठल महाराजांच्या ते आहे, आपल्याला आपण वाचलं असेल रामतीर्थांच्या ते ओतून दिलेलं आहे. आता आपल्याला काही अडचण नाही, हे मनाचं काम आहे, मी सोडून दिलेलं आहे म्हटलं की त्यांना ते देणं भाग आहे. तर ते जे देतात ते कल्याणासाठी करतात. तर ह्यासाठी कांता कांचन पुत्र धन भाग्य वैभव संपन्न निजानंदे सर्वसंगी सत्वर उद्धरितो. त्यांना मी ठेवत नाही मागे, त्यांना लवकरात लवकर मुक्त करतो. म्हणून या माणसांना बघितलं असेल आम्ही 3 वर्षात मुक्त झाले. हे काय प्रकरण आहे, महाराजांच्याकडे आता तुकाबाईंच्याकडे हाल सहन केले, ठीक आहे 6 महिने सहन केले, पण 6 महिन्यात त्यांना जे दिलं ते जे म्हणले ते वशिष्ठांनी जे त्यांना रामाला दिलं ते मी तुला देतो आहे, हे वाटत काय आनंद मिळाला. त्यामुळं पुढे परिस्थितीचे किती चढउतार महाराजांच्या एकट्याच्या आयुष्यात आहे आपण बघतोय. सद्गुरूला अमृत चालूच आहे, वाचनही चालू आहे, आपण बघितलं असतील केवढे चढउतार आहेत, पण ह्याच्यात त्यांच्यावर काय परिणाम झाला नाही आहे. त्याचा आपल्यावर प्रत्येक गोष्टीनं चित्त खालीवर होते. ह्यातला फरक लक्षात घेतला की ते जे त्यांना म्हणायचं आहे ते आपल्या लक्षात आहे. सर्वसंग परित्यागी जे निरपेक्ष वितरागी निजानंदे सर्वसंगी, मग मात्र नाही, मग सत्वर उद्धरितो आणि भगवंत निज भक्तांची संकटे दूर करतो. आता संकटाकडे बघण्याची आपली दृष्टिकोन बदलावा. त्याने आणलेली संकट ही संकट नव्हे, आपल्याला उद्धरण्यासाठी दिलेला मार्ग आहे हे लक्षात यावं आणि मग आपल्याला चित्त हलणार नाही. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. कांता कांचन पुत्रधन कांता कांचन पुत्रधन भाग्यवैभव संपन्न भाग्यवैभव संपन्न होता करीतील आनो आन होता करीतील आनो आन म्हणवुनी धन हरितो म्हणवुनी धन हरितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. मोहमदे मदोन्मत्त मोहमदे मदोन्मत्त कदा हो नेदी चित्त कदा हो नेदी चित्त त्याचे करणे ते स्वहित त्याचे करणे ते स्वहित म्हणवुनी पाश वारितो म्हणवुनी पाश वारितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. सर्वसंग परित्यागी सर्वसंग परित्यागी जे निरपेक्ष वितरागी जे निरपेक्ष वितरागी निजानंदे सर्वसंगी निजानंदे सर्वसंगी सत्वर उद्धरितो सत्वर उद्धरितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. भगवंत निज भक्तांची संकटे दूर करितो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.